मुरबाड तालुक्यातील शेळकेपाडा येथून जेजुरीला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या मिनी बसचा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर खानापूर तालुक्यात भीषण अपघात झालाय। बुधवारी आज सकाळी सुमारे 8:15 वाजण्याच्या सुमारास HOC ब्रिज उतारावरील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने फोर्स कंपनीची मिनी ट्रॅव्हल बस क्रमांक MH06BW 4030 रस्त्यावर पलटी झाली। या अपघातात अनेक भाविक जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भरत रमेश शेळके हे मिनी बस चालवत होते। जेजुरीकडे निघालेल्या भाविकांनी भरलेली मिनी बस HOC ब्रिज जवळील उतारावर आली असता अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मिनी बस पलटी झाली। अपघात इतका भीषण होता की बसमध्ये प्रवासी एकमेकांवर आदळल्याने अनेक जण जखमी झाले। विशेष म्हणजे या कुटुंबामध्ये नुकताच विवाह झालेली नववधू देखील दर्शनासाठी कुटुंबासोबत जेजुरीला निघाल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आनंदाच्या प्रवासावर अचानक संकट कोसळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। या अपघातात कमळाबाई रामचंद्र माळी, गुरुनाथ डोंगरे, बाळाराम भुईर, रवींद्रराम माळी, गुलाबबाई दत्तू हुमणे, अशोक जयराम डोंगरे, कस्तुरी गणेश माळी आणि मीनाबाई गुरुनाथ डोंगरे हे जखमी झालेत। सर्व जखमी हे मुरबाड तालुक्यातील शेळकेपाडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस, बोरघाट विभाग, IRB पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल अँब्युलन्स, स्वामिनी अँब्युलन्स आणि हेल्थ फाउंडेशनच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। अपघातग्रस्त बसमधील जखमींना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। जखमींवर सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खोपोली नगरपालिका रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी कळंबोली येथील MGM रुग्णालयात पनवेल येथे दाखल करण्यात आले। दरम्यान हा अपघात खोपोली पोलीस स्टेशन हद्दीत घडला असून पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे।